रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 136 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराजांच्या अभंग क्रमांक 136 मध्ये समाजाचे बदलते स्वरूप, लोकांची टीकात्मक वृत्ती आणि खऱ्या भक्ताने लोकमतापेक्षा ईश्वर भक्तीला महत्त्व द्यावे हा अत्यंत प्रभावी संदेश दिला आहे. तर चला अभंग पाहूया. ऐसा हा लौकिक कदा राखविना, पतित पावना देवराया. तुकाराम महाराज म्हणतात, हे पतित पावन देवा, हा संसार आणि समाज कोणालाही पूर्णपणे समाधानी ठेवत नाही. माणूस कितीही चांगला वागला तरी लोक त्याला दोष शोधतात. त्यामुळे सर्वांना खुश ठेवणे अशक्य आहे. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकीता आळसी पोटपोसा. जर एखादा मनुष्य संसार करत असेल, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असेल, तर लोक म्हणतात हा संसारात अडकला आहे, याला देवाची आठवण नाही. पण जर त्याने संसार सोडून वैराग्य स्वीकारला तर तेच लोक म्हणतात की हा आळशी आहे, काम न करता दुसऱ्यांच्या जीवावर जगतो. यातून तुकाराम महाराज सांगतात की लोकांचे समाधान कधीच होत नाही. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिताती. जो मनुष्य धार्मिक आचार विचार पूजा व्रत नियम पाळतो त्यांच्याबद्दल लोक म्हणतात हा खूप दिखावा करतो. आणि जर कोणी धार्मिक आचार पाळत नसेल तर त्यालाच म्हणतात याला धर्माची काहीच जाण नाही. म्हणजेच केले तरी टीका आणि नाही केली तरी टीका. संत संग करिता म्हणती हा उपदेशी, येरा अभाग्यासी ज्ञान नाही. जो संतांचा सहवास करतो, संत संग ऐकतो, भजन कीर्तन करतो, त्याच्याबद्दल लोक म्हणतात हा मोठा उपदेश झाला आहे. पण जे लोक संत संग करत नाही त्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. संत संगामुळे विवेक आणि भक्ती वाढते. धन नाही त्यासी ठाईचा करंटा, समर्थ्यासी ताठा करिताती. गरीब माणसाला लोक निकम्मा करंटा म्हणतात. पण श्रीमंत आणि समर्थ माणूस स्वाभिमानाने वागला तर म्हणतात याला पैशाचा गर्व आहे. म्हणजे गरीब असला तरी दोष आणि श्रीमंत असला तरी दोष. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्व. जो जास्त बोलतो त्याला लोक बडबडा म्हणतो आणि जो कमी बोलतो त्याला गर्विष्ठ म्हणतात. यातून तुकाराम महाराज सांगतात की लोकांना प्रत्येक गोष्टीत दोषच दिसतो. भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठूर, येता जाता घर बुडविले. जर एखादा माणूस कोणाच्या घरी भेटायला गेला नाही तर लोक म्हणतात हा फार कठोर आणि निष्ठूर आहे. आणि जर वारंवार भेटायला गेला तर म्हणतात हा सतत येत जातो, घर उद्ध्वस्त करतो. यातून समाजाचा विरोधाभासी स्वभावाचे विचित्र दिसते. लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करता झाला नपुसक. जो विवाह करतो त्याच्याबद्दल लोक म्हणतात हा स्त्रीच्या मोहात पडला. आणि जो विवाह करत नाही त्याच्याबद्दल म्हणतात हा पुरुषार्थी नाही. म्हणजे कोणताही निर्णय घेतला तरी लोक टीका करतातच. निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा. ज्याला मूल नाही त्याला लोक कमी लेखतात आणि ज्याला खूप मुले असतात त्यालाही म्हणतात इतकी मूल म्हणजे पापाची मूळ. तुकाराम महाराज समाजातील या दुष्टपी वृत्तीवर प्रहार करतात. लोक जैसा ओक धरिता धरवेना, भक्ता जिरेना संत संग. लोकांचे मन ओक म्हणजे उलटीसारखेच अस्थिर असते. त्यांना कोणतीही गोष्टीचा स्थिर निर्णय नसतो. त्याचप्रमाणे भक्त माणसाला संतांचा सहवास सहन होत नाही. त्याला भक्ती आणि संत संग आवडत नाही. तुका म्हणे आता ऐका वचन, त्वजून या जन भक्ती करा. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात लोक काय म्हणतील याचा विचार सोडा. लोकांच्या मागे धावत बसू नका. देवाची भक्ती करा, संतांचा मार्ग स्वीकारा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. हा खरा आनंद आणि जीवनाचा मार्ग आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज मानवी समाजाची वास्तव्य अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.
प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काही ना काही निर्णय घेत असते, परंतु समाजातील प्रत्येक व्यक्तींची मते वेगवेगळी असल्यामुळे कोणताही निर्णय सर्वांना आवडत नाही. त्यामुळे लोकांची मर्जी राखण्याचा प्रयत्न कधीही पूर्ण होत नाही. महाराज उदाहरणे देऊन सांगतात की संसार केला तर दोष, संसार सोडला तरी दोष. धार्मिक आचरण पाळले तर दिखावा, न पाळले तर अधार्मिक. जास्त बोलले तर वाचाळ, कमी बोलले तर गर्विष्ठ. गरीब असला तरी निकम्मा, श्रीमंत असला तरी अहंकारी. लग्न केले तरी मोहात पडला, न केले तरी नपुसक. मूल नसेल तर दोष, जास्त मूल असेल तरी दोष. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीत लोक टीका करण्यासाठी कारण शोधतात. या अभंगातील प्रत्येक उदाहरण आजच्या काळातही तितकेच लागू पडते. आज समाजातील माध्यमावर, समाजात किंवा नातेसंबंधामध्ये अनेकदा लोक दुसऱ्यांच्या आयुष्यावर मत व्यक्त करतात. एखाद्याने करिअर निवडले, व्यवसाय केला, नोकरी केली, साधे जीवन जगले किंवा मोठे यश मिळवले, प्रत्येक वेळी काही जण टीका करतात. त्यामुळे सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्यास मन शांत हरवते. संत तुकाराम महाराज सांगतात की खरा भक्त लोकांची स्तुती किंवा निंदेमुळे विचलित होत नाही. तो देवावर श्रद्धा ठेवतो, संतांचा सहवास करतो आणि आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करतो. कारण लोकांचे मत क्षणोक्षणी बदलते, परंतु ईश्वराचा न्याय आणि सत्य कायमच असते. अभंगाच्या शेवटच्या ओळीत महाराज अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. तो जुनिया जन भक्ती करा. म्हणजे लोकमताचा अतिविचार सोडून द्या. समाजात राहणे आपले कर्तव्य करा, पण अंतिम ध्येय देवभक्तीत, सदाचार आणि आत्मकल्याण हेच ठेवा. जो माणूस लोकांच्या निंदेला घाबरत नाही आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, त्यालाच खरा आनंद आणि समाधान मिळतो. या अभंगाचा काही मुख्य संदेश आहे. सर्वांना खुश ठेवणे आवश्यक आहे. लोक प्रत्येक गोष्टीत दोष शोधतात. स्तुती आणि निंदा यांना समान मानावे. संत संग आणि ईश्वर भक्ती कधीही सोडू नये. लोकमतापेक्षा सत्य, सदाचार आणि भक्ती यांना अधिक महत्त्वाचे स्थान द्यावे. देवावर श्रद्धा ठेवून आपले कर्तव्य करत राहणे हाच खरा जीवनमार्ग आहे. रामकृष्ण हरी.